जय भीम। मी डॉक्टर सुशील सूर्यवंशी, प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन सेना। या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि सर्व संघटना यांना नम्र निवेदन करतो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला अथक परिश्रमातून आरक्षण दिलं, तेच आरक्षण आज धोक्यामध्ये आहे। आरक्षण संपवण्याचा घाट आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावाखाली खेळला जात आहे आणि हे आपण उघड्या डोळ्यानं बघता कामा नये। बंधू आणि भगिनींनो, हे जर आरक्षण संपलं तर येणारी पिढी आपल्याला कदापिही माफ करणार नाही। म्हणून आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलं, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू माननीय सरसेनापती आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आज रस्त्यावरती उतरलेले आहेत हे आरक्षण वाचवण्यासाठी। म्हणून आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। एक दिवस आरक्षण वाचवण्यासाठी आपण रस्त्यावर येऊया। एक दिवस पुढच्या पिढीला आरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी रस्त्यावर येऊया। यासाठी आपण एक दिवसाची रजा घ्यावी। जास्तीत जास्त संख्येने या महामोर्चामध्ये सहभागी व्हावं। 30 जूनला मुंबईमध्ये आपण मोठ्या संख्येनं आलं पाहिजे। त्यासाठी आपल्या माध्यमातून, कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आपण आव्हान करावं। जमेल ती मदत या मोर्चासाठी आपण करावी। हा मोर्चा म्हणजे कोणा एकाचं काम नाही। हा मोर्चा म्हणजे कोणाचा स्वार्थ नाही। हा मोर्चा म्हणजे कोणा एका पक्षाचं काम नाही। हा मोर्चा म्हणजे कोणा एका संघटनेचं काम नाही। ही सामूहिक जबाबदारी आहे। तुमची माझी जबाबदारी आहे। शिकलेल्या माणसाची अधिक जबाबदारी आहे। त्यामुळे मी आपल्याला या माध्यमातून एक नम्र निवेदन करतो, आपण जास्तीत जास्त संख्येने, लाखोच्या संख्येने या महामोर्चामध्ये सहभागी व्हावं। आनंदराज आंबेडकर साहेब आपलं नेतृत्व करतायत। आपण त्या महामोर्चामध्ये सहभागी होऊन एक शासनाला इशारा द्यावा की आम्ही या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहोत। यासाठी आपण 30 जून 2026 रोजी मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हाल हीच अपेक्षा। जय भीम, नमो बुद्धाय।